कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री रंगनाथ लक्ष्मीनाचार्य की जय. तर हे अतिशय याला तिरुअप्पर नगर किंवा अप्पकुडतन पेरुमल मंदिर म्हटले जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पंचरंग आहेत. पंचरंग याला कोइल अडगंग्या. तर ह्या पंचरंगामध्ये शेवटचं जे रंग आहे, क्षेत्र आहे, ते आहे श्रीरंगमपट्टणम. दुसरं आहे श्रीरंगम आपण जे पाहिलं. तिसरं कुंभकोणममध्ये आहे. चौथा आहे कोविलवाडी आणि पाचवा इंदुलूर. इंदुलूर म्हणजे पाचवं रंगा हे म्हटले जाते ह्या ठिकाणाला. आणि याला इंदुलूर किंवा पंचरंगाने ओळखले जाते. याला इंद्रगिरी पर्वत नावाने ओळखले जाते. छोटीशी पहाडी आहे आणि तिथे भगवंत अप्पकुडतन पप्पूप्रिय रंगनाथन म्हटले जाते. भगवंताला इथे एक स्वीट प्रसाद आवडतो. आणि सोबत आहे शेषशायर इंद्रादेवी कमलावल्ली आणि हे दोन त्यांच्या पत्नी आहेत. आणि इंद्रतीर्थ आहे कावेरी नदीच्या काठी. इथं बाजूलाच कावेरी नदी वाहते. तर इथे महर्षी उपमन्यू आणि यवन पराशर मुनीला दिव्य देशम साक्षात्कार झाला. त्याच्यामध्ये अलवारापैकी भक्तिसार, षडकोपाचार्य, विष्णुचित्त आणि श्री पारकाल यांना मंगल शासनकेन गुणगान केलेले ह्या अप्पकुडतम भगवंताचं. प्रसंग असा आहे तो स्थूल पुराणानुसार भगवान विष्णू मार्कंड ऋषी आणि उपसर्वे यांना वर दिलेला आहे. तर एकदा पांडे नरेश उपसर्वे एक दिवस ह्या परिसरामध्ये राज्य करीत होता. राज्य करीत असताना इथे हातीने खूप उद्ध्वस्त वातावरण केलं होतं शेतकऱ्यांना आणि जंगलामध्ये. आणि सगळे लोक भयभीत झाले होते. तर भयभीत झाल्यानंतर त्यावेळेस गावकातल्या जे काही नागरिक होते ते उपरी व सर्वस्व राजाला भेटले आणि म्हटले की आम्हाला हत्तीपासून मुक्त करा. त्यावेळेस या हत्तीची शिकार करता करता तो बाण चुकीनं एका ब्राह्मणाला लागला आणि ते ब्रह्महत्या झाली. ब्रह्महत्या झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझ्याकडून मोठं पाप झालं आहे. त्या पापातून मी कसं मुक्त होऊ शकेल. ते तपस्या करण्यासाठी गेली आणि तपस्या करता करता शिवजी प्रसन्न झाले त्यांना. आणि शिवजीने म्हटले जर तुला या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तो नाही का भगवान विष्णूची उपासना कर. आणि मग विष्णूची उपासना करण्यासाठी त्यांनी एक मंदिर बांधलं. हे जे मंदिर आहे उपरी सर्वेशू, त्यांनी हे मंदिर बांधलं आणि भगवंताची उपासना चालू केली. उपासनाचा आता करताना काही ब्राह्मणाला भोजनासाठी बोलवलं आणि मोठे भरपूर व्यंजन केले. रोज ब्राह्मणाला भोजन अर्पण करायचं. ते एक दिवस काही पुन्हा आणखीन ब्राह्मण आले भोजनासाठी. ते आल्यानंतर स्वयंपाक होत होता. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हटला की मला अतिशय भूक लागलेली आहे, तोपर्यंत मी थांबू शकत नाही. पहिले जे प्रसाद होता तो वाटला होता आणि त्याच्यात भगवंत विष्णू नाही का वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले आणि वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी सगळं प्रसाद संपवून टाकला. आणि संपवून टाकल्यानंतर ब्राह्मण म्हटले आणखीन पाहिजे. ब्राह्मणाला काय म्हणतात भोजनप्रिय. एक नीतिशास्त्रकार म्हणतात नगरचा गेट, आपलं नाही बंगल्याचा गेट, नगरचा सेट आणि ब्राह्मणाचं पोट मोठं पाहिजे. नगर का सेट, बंगले का गेट और साधु का पेट बड़ा होना चाहिए. उसे पता चल जाता है कि वो भक्ति में बहुत संतुष्ट है. तर असे विष्णू आपलं भगवंत ब्राह्मणाच्या वृद्ध ब्राह्मणाच्या आले आणि मला भूक लागलेली. आणि मग भूक लागल्यानंतर तो उपरी सर्वेश्वर राजे म्हटले की तुम्ही थोडा वेळ बघा, मी आणखीन स्वयंपाक करतो. आणि स्वयंपाक करण्यासाठी भगवंताने एक भांडं घेतलं हातात. ते भांडं घेऊन नाही का बघत असताना त्यावेळेस मार्कंड ऋषी या भागात फिरत होते आणि त्याने बघितलं की भगवंत कुठं सापडत नाही. चला ह्या विष्णू मंदिरात इथं ब्राह्मण आलेले आहेत तर आपण जाऊन पाहूया. आणि मग ते शोधत शोधत त्याने पाहिलं की वृद्ध ब्राह्मण कोणी साधारण व्यक्ती नसून साक्षात भगवान विष्णू येतात. आणि विष्णू त्या भांड्यामध्ये काय खातात, काय मालपोहा खातात, अप्पम. आणि अप्पम खातात. आणि अप्पम खाल्ल्यानंतर त्या भांड्यामध्ये राहिल्यानंतर भगवंताने त्यांचा हात आपलं मार्कंड ऋषीने त्यांचा हात पकडला. आणि पकडल्यानंतर भगवंत ओळखलं की भगवंत तुम्ही इथे कसं काय. आणि मग भगवंतानं आपलं ओरिजिनल दर्शन दिलं. दिल्यानंतर दर्शन प्रगट झाले आणि हातात नाही का ते भांड्यामध्ये अप्पम होते, मालपोहा होता आणि आणखीन काही व्यंजनाचे नावं दिलेली तिथं. तर ते व्यंजन खाता खाता भगवंताच्या तोंडाला लागलेलं, हातामध्ये भांड्यामध्ये लागलं. आणि मग मार्कंड ऋषीने असं पकडलं तर भगवंत तुम्ही असं
आणि मग उपरी वसू बघतात की अरे हे ब्राह्मण कोणी साधारण नसून भगवंत माझ्या घरी भिक्षा मागायले, माझं किती अभाग्य. त्यामुळे भगवंता तुम्हाला तर आणखीन थांबावं लागेल, मी रोज तुम्हाला अप्पम मालपोहा आणखीन व्यंजन अर्पण करील. आणि मग तिथे झाल्यानंतर त्यावेळेस राजाने जो ब्रह्मा हाताचा दोष लागला त्या दोषातून मुक्त झाले. आणि जे मार्कंड ऋषी आहेत त्यांनासुद्धा भगवंताने वर दिला की मी कायमस्वरूपी इथं राहीन. आणि इथं आल्यानंतर ह्या ठिकाणी भगवंत मार्कंड ऋषींच्या सांगण्यानुसार इथं राहिले. असं म्हटलं जात आहे की दीर्घ जीव ज्याला पाहिजे असेल, मोठी आयु पाहिजे असेल तर इथं भगवान जे अपम आहेत, अपकुडतम यांचं दर्शन घेताना तर त्यांना नाही का दीर्घ जीव भेटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं एक म्हटलं जातं आहे की ज्यांना दोष लागले असेल जीवनामध्ये, काही नाही काही दोष लागलेले, तर ह्या विग्रहाचं कोणी दर्शन घेतल्यानंतर तो दोषातून मुक्त. जसं उपरी सर्वेषु दोषातून मुक्त झाला तसं आपल्या मागे काही ना काही दोष लागलेले असतात, कोण ना कोणी आपल्याला दोषारोपण करतो. त्या दोषातून मुक्त होण्यासाठी अपकुडतन भगवंत आहेत त्यांचं दर्शन घेतलं तर त्या दोषातून मुक्त होतो. म्हणून इथे रोज संध्याकाळी आणि ह्या ठिकाणी एक सरोवर आहे, मृत्यू विनाशी तीर्थ आहे नावाने ओळखलं जाते. तर ह्या तीर्थाचं कोणी दर्शन घेतो किंवा प्राशन करतो त्याला दीर्घायू भेटतोय. आणि मृत्यू जो भौतिक जगामध्ये मृत्यू होतो त्यापेक्षा चांगला मृत्यू. आता तुम्ही माझ्या भक्ताला मी मृत्यू होतो आणि भौतिकवाद्याला मृत्यू होतो, पण दोघांच्या मृत्यूमध्ये फरक आहे. जसं मांजर आपल्या पिल्ल्याला पकडते तर तिला त्या पिल्ल्याला अभयदान वाटते, जी मांजर आपल्या पिल्ल्याला अभयदान वाटते. पण तीच मांजर जेव्हा उंदराला पकडते तर ती तोंड नाही का मृत्यूसारखं भयंकर काळ वाटतो. तर मृत्यू तोच आहे, पण भक्ताला कसं असणार आहे की नाही बाबा मला हे भौतिक शरीरून भगवंताचं धाम भेटणार आहे. पण जे भौतिक जगामध्ये भोग इंद्रिय तुप्ती लुप्तमध्ये लिप्त आहेत आणि ऐश्वर्य जमा करण्यामध्ये, साम्राज्य जमा करण्यामध्ये त्यांना मृत्यू नाही का सगळ्यात भयंकर वाटतो. तर त्याला ह्या संसारातून जाण्याची इच्छा होत नाही. म्हणून त्यासाठी तो काळ कसा आहे भयंकर आहे. पण भक्तासाठी तो मृत्यू कसा आहे, हे शरीर सुटल्यानंतर भगवंताची प्रेम करणं. जसं मी नेहमी उदाहरण देत असतो, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज. जो लव्ह मॅरेज करतो ती सगळं आधी ठाव ठिकाणा, नवरा सासू सासरे सगळ्यांची हिस्ट्री काढते, लग्न करते. लग्न केल्यानंतर पप्पाला म्हणते बाय हरी बोल मी चालले, बिल भरून घ्या, आनंदात जात असते तिला का सोबत. पण जिचं अरेंज मॅरेज असतं ती लग्नात जेव्हा जाते तर निरोप देताना ती खूप रडत असते. का? कारण स्वभाव माहीत असतो, कसे लोक असते आणि काय असते, त्याच्यामुळे ती जोरदार रडते आणि प्रेमाचाच न संबंध सुटणार आहे. तर त्याच प्रकारे जेव्हा भगवंताला आपण प्रेम करू, एवढं प्रेम करू, तेव्हा शरीर सोडायची जेव्हा इच्छा, आपलं शरीर सुटण्याची वेळ आहे ना, तेव्हा आपल्याला दुःख अजिबात होणार नाही. आपण हसत जाऊन लोक रडत जातील, चांगलं कार्य केलं तर. तर तुम्ही भगवंताला प्रेम केलं तर जेव्हा शरीर सोडायची वेळ तुम्ही आनंदाने भगवंत, कारण का मी भगवंतावर प्रेम केले. पण जर भगवंतावर प्रेम नाही केलं, भौतिक संसार केले आणि शरीर सोडायची वेळ येईल तर सगळ्यात जास्त दुःख आपल्याला होईल. आणि मग आपण काकाला बोलो, काकीला बोलो, मावशीला बोलो, सगळ्या दुनियादारीला जमा करा, मला सगळ्याला भेटायचं, आणि मग तो प्लॅनिंग करतो. त्या दोघांच्या मृत्यूमधला फरक आहे. म्हणून आपण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. त्यामुळे शरीर एक ना एक दिवस सगळ्याला सोडायचं. मी कपडे घातले तरी याचा अर्थ हे नाही की प्रवचन दिलं म्हणजे सुटणार नाही, प्रकृतीचे नियम सगळ्याला सारखेच लागू आहे. तर त्यासाठी आपण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी परतीरात्री भगवंताला अप्पमचा भोग लागल्याचं होतं आणि आज भगवंताला भोग लागला. आणि त्या पुजाऱ्याने दर्शन घेतल्यानंतर बोला स्वामीजी मेरे पिछा, मी भोळेपूर गेलो तर त्यांनी आपल्याला अप्पम प्रसादम दिला, इथं स्वतःहून दिला बरं. हां, आणि तो प्रसाद भोग अप्पम दिला आहे. आणि सगळ्यात इथे फाल्गुन महिन्यामध्ये विशेष तमिळ मासमध्ये फाल्गुन महिन्यात वैकुंठ एकादशीला ब्राह्मिक वार्षिक ब्रह्ममहोत्सव असतो आणि प्रतिदिन आरुकाला नावाची पूजाही केल्या जाते, इथं मनाई आहे. तर इथे कोविलवाडी, श्रीरामनगर, इंदिरागिरी, पावलवसनम ह्या ठिकाणाचं नाव आहे. भगवंताचं मेन विग्रह जर तुम्ही पाहिलं असेल, अपकुडतन पेरुमल आदिरंगनाथ हे पंचरंगापैकी शेवटचं रंगनाथ आहे. म्हणून आपले शेवटचं ह्या रंगक्षेत्रातलं शेवटचं स्थान आहे. आणि आपल्या 7 दिव्य देशन आज कंप्लीट झाले बऱ्यापैकी. अरे, आणि उत्सव वगैरे अलगिया मन्नवल भगवंताचं नाव आहे. आपला रंग जे उत्सव मूर्ती, त्यांच्या बाजूला इंद्रादेवी, कमलावल्ली आणि उत्सव मूर्ती महालक्ष्मी.
आणि त्याच्या बाजूला लड्डू गोपाल आहे, तुम्ही पाहिलं का, ते पण आहे. तर हे पंचक्षेत्र आहे. तर ह्या ठिकाणी भगवंताने अशा विशेष लीला केलेल्या आहेत. तर आपण पण दोन गोष्टीसाठी भगवंताकडे प्रार्थना करूया. एक तर भगवंत आमच्या मागं खूप दोष आहेत. मोठा विशेष दोष कोणता आहे, आपल्या हृदयातच आहे. आणि दुसरा हे की आम्हाला जे काही आयु भेटलंय ते भगवंत तुमच्या सेवेत आणि गुरु वैष्णवाच्या सेवेत, माझं जीवन नेहमी भगवंताच्या आणि दुसऱ्या वैष्णव सेवेत जाऊ एवढी आपण प्रार्थना करू आणि आपल्या पुढच्या यात्रेला जाऊ. तर ह्या कार्यक्रमाच्या याच्या वेळेस इथे भोळेपूर उभा राहते आणि सगळ्या लाईननं जा आणि अपकुडतम प्रसाद घ्या. जमलं तर थोडा खा आणि घरी बाकीचा घेऊन जाऊ शकता. तो ड्राय आहे ना प्रो, तूप, अनारसा अपकुडतम रोज इथं भगवंताला लागतो. आपल्याकडे अनारसे म्हणतात, इथं अपकुडतम म्हटलं जातं. आणि आज मी भगवंताला जर इथं कोणी आलं आणि रोज त्यांच्या घरून आणलं तर भगवंताला ते आवडतं. आपल्याला माहीत नव्हतं म्हणून आपण हरकत नाही. श्री श्री अप्पलकुडतम भगवान की जय, रंगनाथ रंगनायिके की जय, शिलप्रभुपाद की जय, इताय गुरु प्रेमानंदे हरे हरे कृष्णा.